सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय निरामय. नमस्कार श्रोते हो, निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपण कार्यक्रमामध्ये डॉक्टर उज्ज्वला मापारी यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपण वंध्यत्वाची समस्या जी आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. सुरुवातीला आपण हेच सांगूया की वंध्यत्व इन्फर्टिलिटी म्हणजे काय आहे. इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व म्हणजे 1 वर्षभर नियमित असुरक्षित लैंगिक संबंध नंतरही गर्भधारणा न होणे याला वंध्यत्व येणे असे म्हणतात. आता हे वंध्यत्व म्हणजे आपण बोलीभाषेमध्ये मूल न होणे असं आपण म्हणतो. याच्यामध्ये अजून दुसरं एक आहे की ऑप्शन की जेव्हा आईचं वय हे 35 वर्षापेक्षा जास्त असेल तेव्हा साधारणतः असुरक्षित लैंगिक संबंधानंतरही 6 महिन्याच्या आत जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्यांना वंध्यत्व किंवा ते वंध्यत्वाचं एक कॅन्डिडेट आहे असं समजलं जातं. आणि आता हे वंध्यत्व जे आहे हे 2 प्रकारचं असतं. एक प्राथमिक वंध्यत्व की जी कधीच प्रेग्नन्सी राहिलेली नसते आणि दुय्यम वंध्यत्वामध्ये आधी प्रेग्नन्सी राहिलेली असते पण सबसिक्वेंटली त्यांना काही अडचणी येतात आणि त्यामुळे पुढची प्रेग्नन्सी राहत नाही. त्याला आपण सेकंडरी इन्फर्टिलिटी किंवा दुय्यम वंध्यत्व असं म्हणतो. तुमची जी कुठली समस्या आहे त्यानुसार कारणं पण वेगळी आहेत, उपचार पण वेगळे आहेत. आपण कारणं सांगूया की या वंध्यत्वामागे कारणं काय आहेत नेमकी. आता वंध्यत्वामधली कारणं शोधायची म्हटली तर ही दोन्ही स्त्री आणि पुरुष दोघांमधली शोधली जाणं आवश्यक असतं. याच्यामध्ये मेनली आपण म्हणतो की आपल्याकडे अशी समज आहे की स्त्रियांचीच तपासणी करून घ्यायची, पण तसं नाही आहे. कारण जवळजवळ 23% पुरुषांमध्ये सुद्धा वंध्यत्वाची कारणं आपल्याला सापडतात. त्यामुळे करताना दोघांची करायची, फक्त कारणं ही वेगवेगळी असतात प्रत्येकात. आता महिलांमध्ये जर आपण पहिले कारण शोधायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं कारण मधलं म्हणजे पाळीमधली अनियमितता. पाळीमधली अनियमितता हे शरीरातले जे हॉर्मोन्सचं असंतुलन आहे हे दर्शवतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की पाळी जर बरोबर नसली तर जी बीजधारणा होते ती पण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पाळी नियमित असणं खूप आवश्यक आहे. दुसरं म्हणजे की आपल्याला मेन प्रेग्नन्सी म्हटलं की आपल्याला गर्भाशय आठवतं. तर गर्भाशयाचे आजार, आता ते आजार म्हणजे जन्मताच काही असतात, काही ड्यू टू इन्फेक्शन आणि सबसिक्वेंट कॉजेसमुळे होतात. जे जन्मताच असतात तर त्याच्यामध्ये काहींना गर्भाशय अगदी छोटं असणं, कधीकधी गर्भाशय नसतं. मग जेव्हा पाळी येत नाही तेव्हा पेशंट्स येतात, ती तपासणी होते आणि मग लक्षात येतं की याला गर्भाशयच नाही आहे. कधीकधी गर्भाशय छोटं असतं, कधी गर्भाशयाचे 2 भाग असतात, कधीकधी गर्भाशयाच्या ज्या आतील पेशींचा थर असतो हा खूप पातळ असतो. पातळ असल्यामुळे जे बीज फलित झालेलं असतं ते बीज तिथे बरोबर रुजत नाही गर्भाशयामध्ये, तर ते सुद्धा महत्त्वाचं कारण असतं. त्याच्यानंतर गर्भाशयाची इन्फेक्शन्समुळेही ॲक्सेप्टन्स नसतो तिथे. त्याच्यानंतर गर्भाशयामधल्या ज्या गाठी आता ही खूप कॉमन झाले आहेत, आपण त्याला फायब्रॉईड म्हणतो. साधारणतः हे फायब्रॉईड्स 40 नंतर हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे दिसतात, पण आजकाल मुलींमध्ये सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्स इतका आहे की मुलींमध्ये सुद्धा हे फायब्रॉईड्स लग्नाच्या आधी बऱ्याच पेशंट्समध्ये आम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर एंडोमेट्रिओसिस हा पण एक मेजर कॉज आहे. याच्यामध्ये हा मेनली गर्भाशयाच्या ज्या आतील पेशी असतात त्याची ती समस्या असते. नंतर पॉलिप्स, गर्भाशयामध्ये जी पोकळी असते त्याच्यामध्ये ज्या गाठी असतात त्याला आम्ही पॉलिप म्हणतो. नंतर गर्भाशयाचं इन्फेक्शन ज्याच्यामुळे गर्भाशयावरती वारंवार सूज येणं, हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात.
त्याच्यानंतर गर्भाशय झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बीजकोश, ज्याच्यामध्ये बीजधारणा होते. तर स्त्री बीजकोशाची जी कारणं असतात ती वेगळी असतात. याच्यामध्ये मेन म्हणजे स्त्री बीजकोशामध्ये आपण बीजकोश लहान असणे किंवा PCOD, आजकाल दुसरं एक महत्त्वाचं कारण आणि खूप कॉमन झालेलं आहे, पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतो. याच्यामध्ये स्त्री बीजकोशामध्ये बारीक बारीक सिस्ट तयार होतात. असे छोटे पाण्याने लिक्विड असतं त्याच्या आतमध्ये, पाण्याने भरलेले छोट्या गाठी म्हणतो. आणि त्या गाठी जर स्त्री बीजकोशामध्ये तयार झाल्या तर स्त्री बीजकोशाचं काम ॲटोमॅटिकली कमी होतं. उदाहरणार्थ की त्याच्यामधले स्त्री बीजकोशापासून होणारे हॉर्मोन्स तयार होणं, मग हॉर्मोन्स कमी प्रमाणात तयार होतात, त्याच्यामुळे मग पाळीची अनियमितता येते. दुसरं स्त्री बीजकोशाचं काम असतं की बीजधारणा करणं. तर चांगलं बीज तयार होत नाही मग स्त्री बीजकोशात हे पॉलिसिस्टिक ओव्हरीजमुळे. तसंच ते बीज परिपक्व होत नाही. कधी कधी ते बीज स्त्री बीजकोशातून बाहेर टाकलं जात नाही, त्याला आम्ही अनओव्ह्युलेशन म्हणतो. मग जर बीज बाहेर नाही टाकलं गेलं तर ते गर्भाशयाच्या नळीतून कसं येणार आणि ते कसं फलित होणार. मग त्यावेळेस वंध्यत्व आपल्याला त्या पेशंट्समध्ये पण आपल्याला दिसून येतं. म्हणजे कारणं जर आपण सांगायची झाली तर एक लांबलचक लिस्ट आपल्याला सापडते या कारणांची. आणि गर्भाशयाला लागून नळ्या ज्या असतात, गर्भाशयाच्या नलिका, तर ह्याच्यातही इन्फेक्शन झाल्यानंतर त्या नळ्या बंद होणं, तसंच त्या नळ्यां अनहेल्दी राहणं, म्हणजे त्या इन्फेक्शनमुळे त्याच्यावर सूज येतं नळ्यांवर. त्यामुळे हा ट्युबल फॅक्टरसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. खूपदा रिपीटेड क्युरेटिंग्स केल्यामुळे स्त्रियांमध्ये इन्फेक्शन होतं गर्भाशयाचं. आतमध्ये ते चिपकणं म्हणतो, ॲडेजन्स तयार होणं हे सुद्धा. आणि मग गर्भाशयात व्यवस्थित पोकळी नसली तर त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी जे फलित झालेलं बीज असतं ते रुजत नाही. ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हॉर्मोन्स, जर उदाहरणार्थ मेन म्हणजे थायरॉईड आहे, प्रोलॅक्टिन हॉर्मोन आहे. प्रोलॅक्टिन हॉर्मोन हा प्रेग्नन्सीच्या विरुद्ध काम करतो. तसंच अनेक प्रकारचे दुसरे इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन यांचं असंतुलन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन, हे वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स असतात. ह्याच्यामध्येही असंतुलन आलं की असं होतं. इन्फेक्शन्समुळे जे काही गर्भाशयावरती परिणाम होतो किंवा गर्भाशया नलिका आहे त्याच्यावरती परिणाम होतो, तर असे कुठल्या बाबींमुळे इन्फेक्शन जे होतं की ते परिणाम करणारं ठरू शकतं, तर त्याविषयी आपण जर माहिती दिली तर आधीपासून थोडी काळजी घेता जाईल एखाद्या आजारामध्ये, की कुठली औषधं टाळता येतील किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे. तर गर्भाशयाचे इन्फेक्शन्स याच्यामध्ये मेनली आम्ही बाकी पाळीमधली स्वच्छता पाळणे, मुलींना हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांना समजत नाही तेव्हा घरातल्या मातांनी किंवा मोठ्या लोकांनी त्यांना ते समजावून सांगितलं पाहिजे. पुष्कळसे इन्फेक्शन्स हे आजकाल जुन्या याच्यामध्ये ते कपडे वापरणं आणि मग तेच परत रियूज करणं हे अतिशय चुकीचं होतं. अशा याच्याने बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन्स खूप कॉमन असतात आणि त्याच्यामुळे गर्भाशय प्लस गर्भाशयाच्या नलिका ह्याच्यामध्ये इन्फेक्शन जर झालं तर नलिका बंद होणे. तसंच दुसरं नलिका बंद होण्याचं मुख्य कारण असतं, खूपदा आम्हाला सापडतं की ट्युबरक्युलोसिस. हां, तर ट्युबरक्युलोसिसमध्ये सुद्धा, क्षयरोगामध्ये सुद्धा नळ्या बंद होतात आणि ते मेन कारण असू शकतं. कधी कधी काही सर्जऱ्या झालेल्या असतात त्या पेशंट्सवरती, तर म्हणजे गर्भाशयाची सर्जरी, स्त्री बीजकोशाची सर्जरी, तर ते सुद्धा पुढे कारणं ठरू शकतात बंधत्वाची. म्हणजे आपण पाहतो की आजकाल खूप लहान वयामध्ये मुलींची पाळी सुरू होते आणि तेव्हा त्यांना समज नसते, तर अगदी एवढ्या लहान वयात सुद्धा इन्फेक्शन होऊन गर्भाशयावर किंवा त्या नलिकांवरती परिणाम होऊ शकतो. तर ही जी एक बाब आहे ही सर्वांच्या हातात आहे. आई मुलीला शिकवू शकते की काय काळजी घ्यायला पाहिजे मासिक पाळीच्या दरम्यान, आणि हे एक जे इन्फेक्शन आहे हे टाळल्या जाऊ शकतं की ज्याचे दूरगामी परिणाम आपल्याला नंतर बघायला मिळणार असतात. काही आजार जे आहेत की तुम्ही तेव्हा समजून घेऊ शकता किंवा जे तुमच्या हातात नाही आहे, पण जे हातात आहे मात्र ते उपाय प्रत्येकाने करायला हवेत आणि ती काळजी घ्यायला हवी. अगदी बरोबर. ही काही प्रमुख कारणं झालीत. या व्यतिरिक्त पण कारणं आहेत का? आता ही झाली आपण ढोबळ मनाने स्त्रियांमधली. आता पुरुषांमध्ये सुद्धा बरीच कारणं असतात. पुरुषांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण वीर्याची जी तपासणी करतो त्याच्यामध्ये आपल्याला ते कारणं सापडतात. खूपदा वीर्य अगदी कमी प्रमाणात तयार होणं,
वीर्यामध्ये शुक्रजंतूच नसणं किंवा अतिशय कमी प्रमाणात शुक्रजंतू असणं किंवा त्या शुक्रजंतूंना हालचाल नसणं किंवा कमी हालचाल असणं. हालचाल नसल्यामुळे ते वरपर्यंत पोचू शकत नाही, गर्भाशय आणि नलिकेपर्यंत. आणि जर खूप कमी हालचाल असेल तर वरती जाईपर्यंत ते बऱ्यापैकी अनहेल्दी होऊन जातात, ते अशक्त होऊन जातात आणि मग अशक्त शुक्रजंतू ॲक्सेप्ट केला जात नाही. ही शुक्रजंतू वाहून नेणारी नलिका जर बंद असेल तर आपल्याला वीर्यामध्ये शुक्रजंतू दिसत नाहीत. कधी कधी अंडकोश जे असतात तर अंडकोशांच्या आजूबाजूला ज्या नसा असतात त्या सुजतात आणि त्याला व्हेरिकोसील म्हणतात. ते सुद्धा खूप महत्त्वाचं कारण आजकाल पाहायला मिळतं आपल्याला. तसंच ज्या मुलांना लहानपणामध्ये किंवा इव्हन तरुणपणात मम्सची गालगुंड म्हणतो आपण, तर गालगुंडामध्ये सुद्धा आम्ही पास्ट हिस्ट्री तेच विचारतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा शुक्रजंतूंचे प्रॉब्लेम्स हे त्या कॅन्डिडेटमध्ये दिसून येतात. तसेच काही पुरुष हे पर्यावरणाशी पण त्यांचं जर हे निगडीत असेल, उदाहरणार्थ काही लोक खूप उन्हामध्ये काम करतात, जर तापमान जास्त असतं किंवा फॅक्टरीजमध्ये की जिथे खूप तापमान असेल अशा ठिकाणी मग त्यांचे अंडकोशाचे प्रॉब्लेम्स सुरू होतात. तसेच रासायनिक फॅक्टरीजमध्ये काही रसायनं याच्यामुळे सुद्धा कीटकनाशकांचा फॅक्टरीजमध्ये जे कामं करतात त्यांच्यामध्ये हे मेनली प्रॉब्लेम्स दिसून येतात. काहींना शारीरिक व्याधी असतात, काहींच्या जननेंद्रियांच्या सर्जरीज झालेल्या असतात, ॲक्सिडेंटमध्ये असो किंवा बाकी दुसरी कारणं असो. दुसरं की त्यांचे व्यसनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल्कोहोल, टोबॅको, आपलं तंबाखू कोणत्याही प्रकारे घ्यावं मग ते. आणि आजकाल तरुण मुलांमध्ये ड्रग्सचं प्रमाण, आपल्याला अल्कोहोलचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि हे मेन कारण त्यांच्यामध्ये ठरू शकतं. तसेच जेव्हा आपण दोघांचं हे बघू तर त्यांच्यामध्ये कॉमन म्हणजे स्त्री आणि पुरुषांमध्ये एक इन्फेक्शन सांगितलेलं आहे मी, लठ्ठपणा पण खूप महत्त्वाचा आहे. पुष्कळदा आजकाल मुलांमध्ये सुद्धा मनोविकार दिसतात, डिप्रेशन, मुलं इतकं स्ट्रेस वाढलेलं आहे, खूप धकाधकीचं जीवन आहे, चढाओढ आहे. तर ह्या चढाओढीमध्ये स्ट्रेस निर्माण होतो आणि ह्याशी मुलं जेव्हा त्यांना जे साध्य व्हायला पाहिजे ते साध्य नाही झालं की मग ते डिप्रेशनमध्ये जातात आणि त्यांना औषधी चालू केली जातात. अशा मुलांमध्ये सुद्धा शुक्रजंतूंशी निगडीत प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळतात. ही पुष्कळशी कारणं जे पुरुषांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी. त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं कारण सापडत नाही पण तरीही वंध्यत्व असतं. तर त्याला पुष्कळशी कारणं असतात की अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीला. त्याच्यामध्ये एक तर तुमची जीवनशैली चुकीची असते, खूप लठ्ठपणा असतो, होऊ शकतो. म्हणजे बऱ्याचशा कारणांमध्ये आपण पाहतो की आपल्याला वैद्यकीय उपचार जे आहेत जे आपल्याला डॉक्टरांकडनं करवून घ्यायचे आहेत, तर त्याही पूर्वीचे जे काही तुम्ही गोष्टी सांगितल्यात की लठ्ठपणा आहे, तुमचा जीवनशैली आहे, त्यामुळे जे प्रॉब्लेम्स होणार आहेत आपण त्यावर थोडं मार्गदर्शन करू. कारण ते जर चांगलं असेल तर तुमचं एकूणच जीवनमान पण सुधारेल आणि ह्या ज्या काही समस्या येणार आहेत तर ह्या पण येणार नाहीत. आता याच्यामध्ये मेनली मुलींमध्ये, कारण आजकाल काय आपण बघतो बघा, खूप लवकर पाळी येते, पाळीला लवकर सुरुवात होते. पहिल्या याच्यापेक्षा पिढीमध्ये आपण जेव्हा पाहू तर आता साधारणतः 9, 10, 11 ह्या वयामध्ये पाळी सुरू होऊन जाते. आणि जेव्हा ही पाळी सुरू होते तेव्हा त्या मुलींना त्याचं काही ज्ञानही नसतं असं होतं. आणि मग त्यांचे जे आपली जीवनशैली जी चुकीची असते की त्यांना शाळा कॉलेजेसमध्ये खूप स्ट्रेस असतं, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला पुढे जायचं आहे. करिअर ओरिएंटेड ज्या मुली असतात त्यांच्यामध्ये हे खूप मेनली दिसतं. कारण त्या काय फक्त करिअरकडे बघतात, आपल्या खानपानाकडे त्यांचं लक्ष नसतं, रेग्युलर एक्सरसाइज नसते, जे बाहेर भेटेल ते खाल्लं जातं आणि अशा वेळेस लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा आल्यामुळे याचा परिणाम त्यांच्या ओव्हरीजवरती होतो. आणि मी पॉलिसिस्टिक ओव्हरीज जे आत्ता मगाशी सांगितलं तर ते पॉलिसिस्टिक ओव्हरीजसाठी लठ्ठपणा हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आजकाल आपण बघतो किती मुली लठ्ठ आहेत. आधी ही समस्या नव्हती पण आजकालच्या मुलींमध्ये लठ्ठपणाची समस्या स्त्रियांमध्येही तेवढीच आणि मुलींमध्येही तेवढीच वाढलेली आहे. तर लठ्ठपणाचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुकीचा आहार.
याच्यामध्ये जे डाएट असतं नैसर्गिक याच्याशी जेवढं आपण जवळ साधू तेवढं आपण हेल्दी राहू. पण आजकाल ते सोडून आपण आर्टिफिशियल सगळे सबस्टिट्यूट्स पाहून राहिलो आहेत. इवन खाण्याचे पण वरण भात भाजी पोळीचा डब्बा नेणं आजकाल नाही आवडत. मग ते कुठेतरी पॅकेट्स घेतले जातात रेडीमेड, चिप्सचे पॅकेट, कुरकुरे. हे मुलांना ते टेस्टी असतात, ते जास्त आवडतात आणि मग त्यांचं लक्ष तिकडे जातं, घरी जेवत नाहीत. आणि हे सगळं चुकीचं आहे. गोड पदार्थ मेनली चॉकलेट्स जे घेतात येता जाता कॅलरीज मिळतात. चॉकलेट्स खूप चांगलं नाही आहे. म्हणजे खरं तर यांची खूप जाहिरात केली जाते चॉकलेट्सची. मुलांना ते आवडतं अगदी. त्यांचं जेव्हा किशोर वय असतं, सेलिब्रेशन्सकडे त्यांचं लक्ष असतं आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. पण त्या दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या आहेत आणि अतिशय गंभीर असे परिणाम होणार असतात. तर या खाण्यापिण्याकडे नक्कीच लक्ष दिलं गेलं पाहिजे. पुढचं म्हणजे की लॅक ऑफ एक्सरसाइज. जेव्हा हे पॉलिसिस्टिक ओव्हरीज होतात तेव्हा मेन ट्रीटमेंट म्हणजे तुम्ही व्यायाम करणं हे खूप आवश्यक असतं. आणि हे लॅक ऑफ एक्सरसाइज, त्यांच्याकडे वेळ नसतो. इच्छा असली तरी ते इतके थकलेले असतात शारीरिक आणि मानसिक, तर ते करू शकत नाही एक्सरसाइज. आणि ही लॅक ऑफ एक्सरसाइज मेनली पुढे त्यांना इन्फर्टिलिटी आणण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. मुलांमध्ये हे जी किशोरवयीन मुलं आहेत ह्यांच्यामध्ये वाढ एक स्टाईल किंवा आम्ही खूप पुढारलेलो आहोत याच्याने हे व्यसनाधीन होऊन राहिलेत. याच्यामध्ये त्यांचं स्मोकिंगकडे जास्त लक्ष आहे. त्याच्यानंतर स्ट्रेस रिलीव्ह करायचं म्हणून ते काही स्मोकिंग करतात, अल्कोहोल कन्झम्पशन करतात. आणि आजकाल तर अनफॉर्च्युनेटली ड्रग्ससुद्धा आपल्या समाजामध्ये त्यांनी एंट्री केलेली. आणि हे सगळे पदार्थ मुलांच्या प्रामुख्याने आणि नंतर पुढे पुरुषांच्या वीर्यावरती परिणाम करणारे असतात. त्यामुळे किशोरवयीन मुलांपासून किशोरवयीन मुलींपासून आपल्याला हा महत्त्वाचा घटक आहे की पुढे ही समस्या यायला नको म्हणून आपण आधीच काळजी घेणं खूप आवश्यक आहे. प्रत्येक आई म्हणजे पालकांना मला हेच म्हणायचं आहे की आपण नुसतं चढाओढीच्या ह्या स्पर्धेमध्ये आपलं स्वतःचं आणि आपल्या मुलांचं खूप मोठं नुकसान होतं आहे. इकडे डोळसपणे पाहायला पाहिजे. म्हणजे स्पर्धेत टिकले पाहिजे म्हणून अगदी आम्ही नर्सरीपासून खूप चांगली शाळा निवडतो आहोत, कोचिंग क्लासेस चांगले निवडतो आहोत. पण त्यांना एक चांगलं आयुष्य मिळण्यासाठी म्हणून आपल्याला त्यांच्या आरोग्यविषयक जो भाग आहे त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. खूप सगळे कारणं बघितलेत आपण, काय काय घटक परिणाम करतात ते बघितले. पण त्यातल्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपण वैद्यकीय उपचार देऊ शकतो. तर असे कुठले उपचार असतात? आता जेव्हा समजतं लग्न झाल्यानंतर 1-1.5 वर्ष झालंय आणि प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर अशा वेळेस दोघांनी वैद्यकीय सल्ला घेणं खूप आवश्यक असतं. स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन तुम्ही दाखवलं पाहिजे. खूपदा काय होतं, मला प्रेग्नन्सी राहत नाही आहे, हा न्यूनगंड तयार होतो आणि त्या भीतीपोटी म्हणा ते जात नाहीत पहिले काही वर्ष. कुठेतरी धागेदोरे, कुठलं तरी बाहेरचं उपचार करणं आणि मग हे पुढे त्यांना जसं जसं वय वाढतं तसं तसं वंध्यत्वासाठी आम्ही जे उपचार करतो त्याचे पण रिझल्ट्स मिळणं थोडंसं त्रासदायक होतं. म्हणून तुमचं वय पण खूप वाढायला नको. वाढतं वय हे सुद्धा वंध्यत्वाचं मुख्य कारण आहे आजकाल. करिअर ओरिएंटेड असतात दोघंजणं आणि मग वय वाढत जातं आणि मग जेव्हा त्यांची इच्छा होते तेव्हा त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही. अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक असतं. जेव्हा डॉक्टरांकडे जातात असे कॅन्डिडेट्स तेव्हा त्यांची डिटेल हिस्ट्री घेतली जाते. त्या हिस्ट्रीमध्ये त्यांना मागील काही आजार आहेत का हे पाहिले जातात. त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, ते किती स्ट्रेसमध्ये आहेत किंवा त्यांना काही व्यसन आहेत का, ही सगळी हिस्ट्री डॉक्टर लोक घेतात आणि त्यानुसार मग दोघांची पुढच्या ज्या चाचण्या असतात त्या पण केल्या जातात. नंतर त्यांची शारीरिक तपासणी केली जाते. शारीरिक तपासणीमध्ये प्रथम तपासणीमध्ये सगळं व्यवस्थित आहेत ना, प्रायमरी त्यांचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स व्यवस्थित आहेत ना, हे सगळं पाहिलं जातं आणि जर ते व्यवस्थित असेल तर त्यांना तपासण्या दिल्या जातात. आता स्त्रियांसाठी रक्ताच्या तपासण्या असतात. रक्ताच्या तपासण्यांमध्ये आपण थायरॉईडची तपासणी, प्रोलॅक्टिन हॉर्मोन्स आणि शरीरामधले इतर इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन जसं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स, हे सगळे AMH हे सगळं हे हॉर्मोन्सची तपासणी केली जाते स्त्रियांमध्ये. तसंच सोनोग्राफी केली जाते गर्भाशयाची. त्याच्यामध्ये गर्भाशयाची साईज
गर्भाशयाच्या नळ्यांचं स्टेटस, काही त्याच्यावर सूज नाही आहे ना, स्त्री बीजकोश हेल्दी आहेत की PCOs आहेत, पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत, हे सगळं तपासलं जातं स्त्रियांमध्ये. त्याच्यानंतर तसंच पुरुषांमध्ये प्राथमिक तपासणीमध्ये त्यांची पण शारीरिक तपासणी केली जाते आणि त्यांना रक्ताच्या तपासण्या, त्याच्यामध्ये हॉर्मोन्सची तपासणी असते. जसे टेस्टेस्टेरॉन हॉर्मोन असतो पुरुषांमध्ये, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ह्या हॉर्मोन्सची तपासणी केली जाते पुरुषांमध्ये. आणि वीर्याची तपासणी खूप महत्त्वाची असते. वीर्याच्या तपासणीमध्ये जवळजवळ 80% आपल्याला कारण सापडू शकतं पुरुषांमध्ये. तर वीर्याची तपासणी पुरुषांमध्ये केली जाते. जेव्हा ह्या तपासणींमध्ये काही आढळलं नाही, सगळं व्यवस्थित असलं, तर मग आम्ही पुढे जातो. स्त्रियांमध्ये पुढे सेकंड याच्यामध्ये आम्ही ओव्ह्युलेशन स्टडी करतो. ओव्ह्युलेशन स्टडी आता उदाहरणार्थ सोनोग्राफीमध्ये आपल्याला सगळं व्यवस्थित आहे किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत, मग अशा वेळेस अशा पेशंट्सची ओव्ह्युलेशन स्टडी केली जाते. ओव्ह्युलेशन स्टडी म्हणजे ह्यांच्या स्त्री बीजकोशामध्ये बीजधारणा होती आहे की नाही, ते बीज परिपक्व होतं आहे की नाही, आणि परिपक्व झाल्यानंतर ते स्त्री बीजकोशातून बाहेर येऊन नलिकेमध्ये मग ते जातं आणि नंतर पुढे नलिकेमध्ये तिथे फलित होऊन मग गर्भाशयात ते रुजतं. मॅडम, आपण उपचार पद्धती पाहतो आहोत, तो बरेचदा आपल्याला जेव्हा वंध्यत्वाची समस्या आहे तर IVF सारख्या ट्रीटमेंट किंवा हे शब्द ऐकायला मिळतात, तर त्याबद्दल आपण थोडं सांगूया. मी मघाशीच तुम्हाला ओव्ह्युलेशन स्टडीबद्दल बोलले. जेव्हा ओव्ह्युलेशन स्टडीमध्ये बरोबर स्त्री बीजकोशामध्ये बीज तयार होतं आहे, नंतर गर्भाशयाच्या नलिका पण ओपन आहेत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्यासाठी जी आम्ही HSG म्हणतो ही तपासणी असते ती पण व्यवस्थित आहे, स्त्री बीजकोशामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहेत, पण तरीही राहत नाही आहे, त्याला आम्ही अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो. अशा वेळेस आम्ही त्याला ART म्हणतो. ARTमध्ये असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स असतात की तुमच्या रिप्रोडक्शनसाठी ते असिस्ट करतात तुम्हाला, तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतील तर. आणि जर प्रॉब्लेमही असतील, उदाहरणार्थ नळ्या बंद आहेत गर्भाशयाच्या, अशा वेळेस मग आम्ही IVF सुचवतो. कारण याच्यामध्ये IVFमध्ये काय करतात की ज्या स्त्रियांच्या नळ्या बंद असतात, त्यामुळे बीज नळ्यांमध्ये जाऊ शकत नाही, त्यावेळेस स्त्री बीजकोशातलं बीज बाहेर काढलं जातं आणि पुरुषांमधले शुक्रजंतू, चांगले शुक्रजंतू बाहेर काढून ते लॅबोरेटरीमध्ये दोघांचा संयोग घडवून आणतात आणि जे भ्रूण तयार होतं ते नंतर गर्भाशयामध्ये सोडलं जातं. याला IVF मेनली टेक्निक आहे. हे म्हणजे भ्रूण हे गर्भाशयाच्या बाहेर तयार होणे. याच्यामध्ये अजून पुरुषांमध्ये जेव्हा स्पर्म्स चांगले नसतील किंवा स्पर्म्स त्यांच्या शुक्रजंतूंमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तेव्हा ICSI नावाचं टेक्निक असतं. हे पण आपलं ART असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्समध्ये येतं. तर हे स्पर्म्स जर व्यवस्थित नसले तर तेव्हा स्पर्म वॉश करून त्याच्यातले हेल्दी स्पर्म्स काढले जातात आणि ते डायरेक्ट बीजामध्ये इंजेक्ट केले जातात. ICSIमध्ये ही टेक्निक इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन्स असतात, ते आतमध्ये सोडले जातात. तर हे सगळं आपण ARTमध्ये आपण त्यांना सुचवू शकतो. असे कॅन्डिडेट्स असतात की ज्यांनी IVF आणि ICSI किंवा IUIमध्येही डायरेक्टली स्पर्म आपलं शुक्रजंतू स्पर्म वॉश दिला जातो आणि त्यातले चांगले शुक्रजंतू काढून डायरेक्ट गर्भाशयात सोडले जातात. त्याला आम्ही IUI म्हणतो, इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. पण ही ट्रीटमेंट जी आहे ती केव्हा सुचवल्या जाते? जेव्हा हे पेशंट स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जातात, स्त्रीरोग तज्ज्ञ त्यांची तपासणी करतात, तर जेव्हा स्त्रियांमध्ये स्त्री बीजकोशाचे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा नळ्या बंद आहेत किंवा PCOsमध्ये मी जसं सांगितलं बीजधारणा व्यवस्थित होत नाही आहे, मग ओव्ह्युलेशन स्टडी करावी लागते, तर तेव्हा त्यांनी ते करूनही, ओव्ह्युलेशन स्टडी करूनही जर त्यांना चांगलं बीज तयार होत नसेल किंवा ते बीज फुटत नसेल किंवा बीज फुटतं आहे पण तरीही प्रेग्नन्सी राहत नाही आहे, तर पुढे त्यांनी IVFचा विचार करायला पाहिजे. तसंच नळ्या, मी मगाशीच म्हटलं, गर्भनलिका बंद असल्या तर मग मात्र ते कॅन्डिडेट IVFसाठी आयडियल कॅन्डिडेट असतात.
याच्यामध्ये पुरुषांमधलं मी तुम्हाला सांगितले जे स्पर्म्सचे कारणं सगळे, जेव्हा त्यांच्या वीर्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, त्यांच्या शुक्रजंतूंमध्ये प्रॉब्लेम्स असतात, तेव्हा पण त्यांना आम्ही इक्सी टेक्निक, मी जे मघाशी सांगितलं, डायरेक्ट श्रीबीजामध्ये त्याचे इंजेक्शन स्पर्म इंजेक्ट करतात. तर हे सुद्धा, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 60% प्रमाण वाढतं प्रेग्नन्सी राहण्याचं. ज्यांना गर्भाशयाचे आजार असतात, गर्भाशय खूप लहान असतं किंवा गर्भाशय चिपकलेलं असतं, पण त्यांचे बीजकोश चांगले असतात, मग त्यांचं बीज बाहेर काढलं जातं, बाहेर फलित केलं जातं लॅबमध्ये, IVF लॅबमध्ये, आणि मग ते बीज एका चांगल्या दुसऱ्या निरोगी स्त्रीच्या गर्भाशयात टाकलं जातं आणि तिथे ते वाढतं. म्हणजे जेनेटिकली ते मूल आईवडिलांचंच असतं, फक्त ते दुसऱ्या गर्भाशयामध्ये वाढवलं जातं. त्याला सरोगसी म्हणतात. आणि नंतर आता ना क्रायो प्रिझर्वेशन आहे. ह्याच्यामध्ये आजकाल कसं मुलींना करिअर ओरिएंटेड असतात, त्यांचं म्हणणं आहे मला 35पर्यंत प्रेग्नन्सी नाहीच पाहिजे, मग 35 नंतर स्त्री बीजकोशाचं काम कमी व्हायला लागतं. अशा वेळेस योग्य वयामध्येच जेव्हा बीज चांगलं असतं तेव्हा ते बीज काढून ते क्रायो प्रिझर्व केलं जातं लॅबमध्ये, आणि ते ठेवलं जातं, आणि जेव्हा त्यांची इच्छा असेल तेव्हा ते बीज वापरलं जातं. सेम पुरुषांमध्ये सुद्धा असं आहे. किंवा दोघांचं फलित झालेले भ्रूण जे असतात ते सुद्धा क्रायो प्रिझर्वेशनने प्रिझर्व केले जातात, आणि नेक्स्ट प्रेग्नन्सीसाठी त्यांना जेव्हा दुसरी प्रेग्नन्सी हवी असेल तेव्हा ते वापरले जातात. हे सुद्धा खूप आता उपयुक्त झालेलं आहे. म्हणजे बरेचसे उपचार आहेत की ज्याने तुम्ही ह्या समस्येवरती मात करून तुम्ही मातृत्वाचा पितृत्वाचा आनंद घेऊ शकता. मला एक प्रश्न असा मनात येतो आहे की वंध्यत्वाची ही जी समस्या आहे ही फक्त मूल न होणे इथपर्यंतच राहते का, की याच्यामधनं आणखीन काही समस्या उद्भवू शकतात, जसं मानसिक समस्या असतील काही, किंवा आणखीन काही असं उद्भवू शकतं का? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जेव्हा मूल होत नाही तेव्हा असे लोक मानसिक याचे तर बळी पडतातच, पण त्यांना स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स कमी होऊन जातो, काहीतरी न्यूनगंड, की अरे आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं त्यांना वाटायला लागतं, आणि मग ते मानसिक रोगाचे बळी पडतात. अशा लोकांमध्ये डिप्रेशन, भीती, ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतं. नंतर सोशल याच्यापासून ते दूर राहतात, सामाजिक याच्यात कोणामध्ये मिसळत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे आपण समाजात गेलो की 10 लोक आपल्याला विचारतील, म्हणून समाजापासून दूर राहायला लागतात, मित्रांपासून दूर राहायला लागतात, आणि एकलकोंडेपणा त्यांच्यामध्ये डेव्हलप होतो मेनली. तर त्यामुळे हा मेन प्रॉब्लेम आपल्याला मानसिक याच्यामध्ये दिसू शकतो. तर त्यामुळे सकारात्मकता खूप महत्त्वाची आहे. ह्याच्यामध्ये काउन्सिलिंग पण खूप महत्त्वाचं असतं. एवढंच नाही तर दोघांमधलं रिलेशनशिपसुद्धा, म्हणजे पुरुष आणि स्त्रीमधलं रिलेशनशिपसुद्धा याच्यामध्ये डिस्टर्ब होतं, त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो, आणि अगदी घटस्फोटापर्यंतच ही गोष्ट जाऊ शकते. जाता जाता आपण काय सांगू की आपण काय काळजी घेतली पाहिजे की वंध्यत्व येऊ नये? सुरुवातीपासून म्हटलं तर जेव्हा मुली वयात येतात किंवा मुलं वयात येतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी खानपानाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांचं जे डायट आहे हेल्दी पाहिजे. लिफी व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या खाणं, अंकुरित खाणं, तेलकट न खाणं, तेलकट, मसाला, गोड, आणि सगळ्यात महत्त्वाचं फास्ट फूड. खूप इम्पॅक्ट आहे या फास्टफूडचा, आणि आजकाल तर ती स्टाईलच झालेली आहे. तर मला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की ह्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहा. ही जी समस्या सध्या खूप वाढलेली आहे वंध्यत्वाची, तर त्याची खूप सगळी कारणं तुम्ही खूप नीटनेटक्या भाषेमध्ये आमच्या श्रोत्यांना समजावून सांगितलीत, आणि नक्कीच त्यांना या समस्येवरती काय उपचार आहेत, समस्या काय येते आणि त्याच्यावरती आपण काय काळजी घेतली पाहिजे याची इत्थंभूत माहिती मिळालेली आहे. आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्त्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितलीत. त्यासाठी मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः.
आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय